शनीची साडेसाती म्हणजे काय? 29 मार्च रोजी कोणत्या राशींवर येणार फेरा? तयारी ठेवा. शनी एका राशीत सुमारे 2.5 वर्षे राहतो. अशा प्रकारे चंद्र राशीच्या आधी त्याच राशीत आणि नंतरच्या राशीत शनी भ्रमण करतो. या 3 राशींमध्ये शनीचे भ्रमण पूर्ण होण्यासाठी 7.5 वर्षांचा कालावधी लागतो. यालाच साडेसाती म्हणतात. शनीची साडेसाती म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाचा राशींवर होणारा 7.5 वर्षांचा प्रभाव. या काळात व्यक्तीला अनेक अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागते असे मानले जाते. जेव्हा शनी एखाद्या व्यक्तीच्या चंद्र राशीच्या आधीच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा साडेसाती सुरू होते. शनी एका राशीत सुमारे 2.5 वर्षे राहतो. अशा प्रकारे चंद्र राशीच्या आधी त्याच राशीत आणि नंतरच्या राशीत शनी भ्रमण करतो. या 3 राशींमध्ये शनीचे भ्रमण पूर्ण होण्यासाठी 7.5 वर्षांचा कालावधी लागतो. यालाच साडेसाती म्हणतात. साडेसातीच्या काळात व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. आर्थिक अडचणी, कामात अडथळे, कौटुंबिक समस्या आणि आरोग्याच्या तक्रारी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. शनी हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह असल्यामुळे साडेसातीच्या काळात व्यक्तीला आपल्या कर्माची फळे भोगावे लागतात. साडेसातीतून बचावाचे काही उपाय आहेत, तर चला जाणून घेऊया. शनिदेवाची उपासना करायची. शनी मंत्राचा जप करणे आणि दानधर्म करणे हे उपाय मानले जातात. चांगली कर्मे करणे, इतरांना मदत करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होऊ शकतो. तसेच साडेसातीला घाबरून न जाता धैर्य आणि संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. साडेसाती हा एक कठीण काळ असला तरी तो कायमस्वरूपी नसतो. या काळात व्यक्तीला आपल्या जीवनात सुधारणा करण्याची संधी मिळते. राशीला साडेसाती असली तरी अंधश्रद्धेला बळी न पडता योग्य मार्गदर्शन घेणे खूप महत्त्वाचे आहे. शनी ग्रह दर 2.5 वर्षांनी आपली राशी बदलतो. यावर्षी म्हणजे 2025 शनी ग्रह भ्रमण करत आहे. 29 मार्च रोजी शनी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल. शनीने राशी बदलल्यानंतर 3 राशीच्या लोकांना साडेसाती आणि 2 राशीच्या मागे ढय्येचा त्रास सुरू होईल. शनीची साडेसाती तो ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीपासून पुढच्या आणि मागच्या राशीला सुरू होते. साडेसातीचे 3 टप्पे असतात आणि प्रत्येक टप्पा 2.5 वर्षाचा असतो. साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात शनी सर्वात जास्त त्रास देतो. शनीच्या संक्रमणानंतर जेव्हा शनी राशीच्या 4थ्या किंवा 8व्या घरात असतो तेव्हा त्या राशीवर शनीची ढय्या सुरू होते. तर चला जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत. तर पहिली रास आहे कुंभ. शनीच्या राशी बदलामुळे कुंभ राशीवर शनीचा साडेसातीचा 3रा म्हणजेच अंतिम टप्पा सुरू होईल. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांपासून आराम मिळेल. ताण बऱ्यापैकी निघून जाईल आणि आर्थिक अडचणी हळूहळू त्यांच्या दूर होतील. तर दुसरी रास आहे मीन रास. शनी राशी बदलून मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा शनीच्या साडेसातीचा 2रा टप्पा मीन राशीवर सुरू होईल. हा काळ खूप वेदनादायक असेल. या काळात धीर धरणे खूप महत्त्वाचे राहील. हुशारीने गुंतवणूक केली तर ती फायद्याची होईल. कोणतेही वाईट काम करू नये. तसेच व्यसनापासून दूर राहिले तर ती खूप चांगली होईल. तसेच वाहन काळजीपूर्वक चालावे. तर तिसरी रास आहे मेषराश. शनीच्या राशीतील बदलामुळे शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा मेष राशीवर सुरू होईल. यामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. करिअर, आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध इत्यादी बाबतीत सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. चौथी रास आहे सिंह रास. 29 मार्च रोजी शनीच्या राशी बदलामुळे सिंह राशींच्या लोकांवर शनीचा ढय्या सुरू होईल. यावेळीमुळे या लोकांचे करिअर आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. 5वी रास आहे धनुरास. शनीची ढय्या धनुराशीवरही सुरू होईल. या 2.5 वर्षात चुकीची कामे टाळा. तुम्ही जास्त मेहनत कराल आणि कमी परिणाम मिळवाल, पण हार मानू नका. तर ह्या सर्व राशी होत्या ज्या यावर 2025 रोजी 29 मार्च रोजी शनीच्या ढय्याच्या प्रभावाखाली येणाऱ्या राशी आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत यामार्फत पोहोचू शकेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.